लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेड्यात भाजपचा काँग्रेस विरोधात जोडे मारत निषेध आंदोलन, भगवा चौक घोषणांनी दणाणला. अमेरिका व इस्रायलने इराण विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जागतिक पातळीवर गॅस कमतरतेचं संकट निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर दिनांक 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी व इतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसद परिसरातील मकर प्रवेशद्वाराजवळ चाय पार्टी आयोजित केल्याचा आरोप करत भाजपनं तीव्र निषेध व्यक्त केलाय. लोकसभा अध्यक्षांनी प्रवेशद्वाराजवळ कोणतंही आंदोलन करू नये असं स्पष्ट निर्देश दिले असतानाही विरोधकांनी त्याचं उल्लंघन केले. ही संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी बाब असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शिंदखेडा शहरातील भगवा चौक इथं महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारत आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी मुर्दाबाद तसेच राहुल गांधींचं करायचं काय, खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेल्या. शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की एलपीजी गॅसच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी भारत सरकारची बाजूही समजून घेतली पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध करू नये. सध्या संपूर्ण जगात गॅस कमतरतेची परिस्थिती आहे. त्याची झळ भारतालाही काही प्रमाणात बसली असली तरी देशात गंभीर संकट निर्माण झालेलं नाही. भारत सरकार नागरिकांना गॅस पुरवठा करण्यास सक्षम असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केले. या आंदोलनावेळी शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, चंद्रकांत सोनवणे, संदीप राजपूत, माजी नगराध्यक्ष युवराज वाळी, माजी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील, श्याम फुले, दिनेश गोसावी, गोपाल चौधरी, गणेश परदेशी, दादा मराठे यांच्यासह अनेक पदाधिकारी, माजी व विद्यमान नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य संपादक भूषण पवार. मार्चला जो संसदेमध्ये राहुल गांधींनी मकर प्रवेशद्वाराजवळ चाय पार्टी घेऊन, बिस्किट घेऊन तिथे मस्तपणे आरामाने एक जाहीर निषेध करायचा ठरवलं होतं, पण ती चाय पार्टी त्यांनी केली होती आणि लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयानुसार, निर्देशानुसार सांगण्यात आलं होतं की कोणत्याही प्रवेशद्वाराच्या गेटजवळ तुम्ही अशा प्रकारचा आंदोलन किंवा निषेध करू शकत नाही. त्यांनी तो निर्णय भंग केलेला आहे म्हणून त्यांच्यावर निर्णय भंगाची कारवाई करावी आणि होणार आहे. तसं बघितलं तर भारत सरकार जर राहुल गांधींना भारतात कमी झालेल्या गॅसच्या किल्लतवर बोलायचं असेल तर भारत सरकारचं त्यांनी पहिलं ऐकून घेतलं पाहिजे. भारत सरकार इतकं सक्षम आहे की भारतातील नागरिकांना गॅस पुरवठा कमी न पडता ते सगळ्यांना पुरवून सक्षमपणे उरतील इतका गॅस पुरवठा भारतात असताना राहुल गांधी फक्त अफवा पसरवायचं काम करत आहेत. भारतीय जनता पार्टी मार्फत आणि महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते, उपगटनेते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आज हा निषेध मोर्चा घेण्यात आला. याच्यात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याला कोणत्याही प्रकारची गॅस कमतरता होणार नाही. युद्ध 2 दिवस झालो, 4 दिवस झालो की आठवडाभर झालो तरी भारतामध्ये एवढा गॅस साठा आहे. तो गॅस साठा आपल्या भारतातील सगळ्या नागरिकांना पुरवून उरेल इतकी सक्षम भारत सरकार आहे. धन्यवाद.